संदीप ये कहानी बिल्कुल रोचक रहेगी। इन लोगों को भी चढ़ा 6 इन लोगों को चढ़े कांटे की टक्कर हो गई, कांटे की टक्कर है, बिल्कुल कांटे की टक्कर है। डीजे मास्टर आपको तैयार रहना है। क्या जबरदस्त ये घमासान था। बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम, ये भी आपको नहीं भूलना है। और आपका जो प्रयास है वो सक्सेसफुल होना बहुत जरूरी है, तब जाकर आप तीसरे राउंड में जा सकते हैं और अपोनेंट टीम का आपको हराना भी है। एक्सपर्ट गोविंदा 2024 संदीप आपके लिए, सबके लिए, हमारे लिए एक बहुत बड़ा अलग अनुभव है। सगळे अपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध करून दिले अशा स्पर्धेने। आणि या व्यतिरिक्त आणखी काही सूचना मिळाल्या होत्या की जो रोजगार मेळावा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थिती दर्शवा, जेणेकरून जे बेरोजगार आहेत त्यांना काही संधी मिळतील। आता 29 वयोगटातील जे काही तरुण आहेत त्यांच्याकरता तो खास करून आणि संधी देऊया डीजे मास्टरला। धन्यवाद डीजे। एकविरा गोविंदा पदक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी। लयबारी गोविंदा पदक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 2 पेनल्टीज। शांतता पसरलेली आहे, निकाल हाती आता येईलच, परंतु पुन्हा एकदा या गोविंद पटकन करता जोर होऊन जाऊ द्या मित्रांनो। अतिशय सुंदर कामगिरी दोन्ही गोविंद पथकाने केले, परंतु आता रिझल्ट आलेला आहे। अर्थात लयबारी गोविंद पथक त्यांचे पेनल्टी सेकंद आहेत 36.06 आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा गोविंदा पथक, साई एकविरा गोविंदा पथक, साई एकविरा गोविंदा पथक, थोडी घाई झाली का? साई एकविरा गोविंदा अत्यंत सुंदर कामगिरी आपण पण केलेली आहे। फॉर्मेशन टाइम स्टार्ट झाल्यानंतर हे गोविंदा या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, कारण ही दुसरी फेरी आहे। एका बाजूला साई एकविरा गोविंदा पथक तर दुसऱ्या बाजूला लय भारी गोविंदा पथक। जमिनीपासून 6 धावा येते। 6व्या टॉपने दोन्ही हाताने सलामी दिल्यानंतर टायमिंग स्टॉप होईल। Five, 4, 3, 2, 1 जल्लोष आहे, ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा बघायला मिळते या दोन्ही गोविंदा पथकामध्ये। झटपट पटपट हे थर रचले जात आहेत आणि करतात हे खटपट।
दोन्ही गोविंद पदकं या ठिकाणी सज्ज झाली होती, परंतु आता बघूया आणखीन प्रयत्न सुरू करा आहेत. साई दोघांचा एक एक प्रतिनिधी आमच्या किती कक्षामध्ये यायला पाहिजे ऑफिशियल आहे. अवधूत सरांकडे आपण होऊया. हॅलो हॅलो टायमिंग स्टार्ट. जो तो क्षण प्रत्येक जण आपल्या नावावर करण्यासाठी इच्छुक असतो. मिळत नाही, संधी मिळावी लागते. संधी मिळाले या 3 पदकांना. ज्याला संधी मिळते तो करतो तो मान, आणि संधीत सोनं करतो तो निश्चितच यावेळेला विजय ठरणार आहे. नशीबवान असेल, कर्तृत्ववान असेल, आणि तो यावेळेला सिद्ध स्वीकारण्याकरता सज्ज असेल. अजून एक पदकाचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटते. जय मल्हार खारेगाव गोविंदा पथक या स्पर्धेत तो सहभागी नाहीये. त्यापासून तो ऑर्गनायझर कमिटी म्हणून काम करतोय. तर जोरदार टाळ्या जाऊ द्या जय मल्हार खारेगाव गोविंदा पथकासाठी. बहुत बढ़िया अभी तक का खेल रहा है. तीनों गोविंदा पदक का तैयार है. बॉटम टू टॉप, टॉप टू बॉटम. काउंट डाउन हो जाएगा, मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा. आणि आता मनीष ही मंतलेली रात्र आहे. मंतलेली 5 4 3 2 1. एक्सपर्ट गोविंदाचं थ्रिल या ठिकाणी आपण अनुभवतोय. साईराज गोविंद पथक, मराठा गोविंद पथक अत्यंत सुंदर टाळ्यांचा गजर होतो. सुपर से भी ऊपर, बहुत ही बढ़िया खेल अभी तक. साईराज मराठा गोविंद पथक ऊपर चले गए, नीचे भी आते हुए. क्या बात है, क्या बात है. काय खेळले तर तिन्ही गोविंद. अप्रतिम टाळ्यांचा गजर. डीजे मास्टर या. डीजे मास्टर थांबा. सगळ्या संघांनी खाली बसायचंय. तिन्ही संघ आपल्या जागेवर खाली बसा. तिन्ही संघांनी आपल्या जागेवरती खाली बसायचंय. एक नंबरला साईराज आहे. तिन्ही संघांना विनंती करतोय की आपण खाली बसायचंय. 2 नंबरला महाराष्ट्र गोविंदा पथक आहे. तिसऱ्या बाजूला आपण 3ऱ्या क्रमांकावरती राजमुद्रा है. इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया है, लेकिन हमारे जो रेफरी है इनके निगाह से क्या वो देखना बहुत जरूरी है. बहुत अच्छा खेले. एक्सपर्ट गोविंदा में आपको एफर्ट तो डालना था, स्मार्ट खेल करना था. जबरदस्त मुकाबला पाहिजे इथे. खरं तर प्रत्येक पथक जिंकण्याच्या उद्देशाने आलेलं आहे आणि अथक मेहनत घेऊन ती इच्छा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतातच आहेत. पण आता त्या प्रयत्नांना यश कोणाच्या मिळते ते आपण पाहणार. आणि प्रयत्न केल्याशिवाय यश तर मिळणार नाहीये. आता या अद्भुत लढाईमध्ये हा जो अद्भुत थरार आपण या ठिकाणी अनुभवलाय त्यामध्ये कोण जिंकलंय आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती देखील आपल्या मोबाईलवरती देखील आहेत. काही ना चिंता वाटते, स्वतःवरती किती विश्वास आहे, कसोटीला सराव यावेळेला किती उपयोगी पडलाय. आणि आता ही ट्रॉफी मीरा भाईंदरसाठी ही ट्रॉफी मनीष आता वाट बघते, कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. राजमुद्रा वेगात चढली.
पण जय महाराष्ट्र वेगात उतरले, त्याचमुळे तो बॅलन्स झाला असं मला जजेसचा फैसला तर येणारच आहे. या त्यातल्या त्यात खूप चांगला क्लोथ इराजने सुद्धा दिलेला आहे. त्याचमुळे अजूनही ते वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की पुढे कोण आणि स्पर्धेच्या बाहेर कोण और चैंपियन कौन बनेगा. ये जो खूबसूरत ट्रॉफी है वो कौन लेके जाएगा वो भी देखना बहुत जरूरी है. इंटरेस्टिंग है, रोचकता बरकरार रहेगी क्योंकि अंपायर का डिसीजन आना बाकी है. किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार और रोचकता है बरकरार. परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. एक्सपर्ट गोविंदा 2024 की ये अद्भुत कहानी आप टीसीपी पर देख रहे हैं और सब लोग शांत बैठे हुए हैं. रेफरी के डिसीजन का इंतजार हो रहा है और रेफरी जो है इस वक्त 10 लोग अंदर हैं, 10 रेफरी मैदान के अंदर है और मेरे हिसाब से 4-5 हमारे साथ है. स्कोरर है, टाइम कीपर है, मनीष, सुदीप. दिन की धड़कनें बहुत तेज होती हुई. प्रशांतच्या इथे जास्त असं होणार, दुधाचे ठोके तर वाढत चाललेत. म्हणतात ना की दिवसाला 1,03,89 वेळा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जास्त होत असतात आणि त्याही पेक्षा जास्त जर ठोका वाढला तर मग आहे हार्ट अटॅक. म्हणून हृदयाचा ठोके वाढवणारा असा खेळ झाला इथे नुकताच. निश्चितच गोविंद आपण पाहतोय, अर्थात एक्सपर्ट गोविंद आहे, त्याचा थरार या ठिकाणी अनुभव आहे. अवधूत सरांनी त्यांचं काम पूर्ण केले मला वाटतं आणि आता त्यांच्याकडे जाऊया. उलट अवधूत सर. साईराज गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 5 पेनल्टीज. जय महाराष्ट्र गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 4 पेनल्टीज. राजमुद्रा गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टीज. क्या बात है, लेकिन अभी इंतजार और करना है. समय आपका काउंट हो जाएगा तो डिसीजन अभी भी पेंडिंग है. सेलिब्रेशन आपने जरूर किया लेकिन कदम साहब हमें बताइए यहाँ से एक्सपर्ट गोविंदा 2024 का विनर कौन है, चैंपियन कौन बनेगा. ये कहानी अवधूत सर ने तो बिल्कुल बताई है. टाइम इज मनी. एक छोटा सा ब्रेक, गाना लेते तब तक एक बार फिर गाना लेते और एक ब्रेक के साथ वापस आएंगे. डीजे मास्टर आइए. All right. Thank you so much, DJ Master. Expert गोविंदा 2024 बहुत ही रोचक भरा ये बिल्कुल माहौल बना हुआ है और इस प्रतियोगिता में मीरा भाईंदर के लिए बहुत बड़ी उपलब्धि है जिसमें 3 गोविंदा पथक ने अच्छा प्रदर्शन किया और तीसरे पायदान पर है. नाम है, पहले मैं समय बताऊंगा. उनका टायमिंग त्यांची वेळ आहे पेनल्टी पकडून 68 सेकंद आणि 80 मिलीसेकंद. तिसऱ्या क्रमांकावरती आहे साईराज गोविंदा पथक. टाळ्यांचा गजर कमी करून देऊ नका. दूसरे पायदान पर हैं, सेकंड नंबर पर. आता 2 नाव आहेत माझ्याकडे, जय महाराष्ट्र गोविंदा पथक आणि राजमुद्रा गोविंदा पथक. एकाचे सेकंद आहेत 55.06, एकाचे सेकंद आहेत 45.40 आणि दुसरा क्रमांक मी सांगणार नाहीये, पहिला सांगणार आहे. पहिला सांगितल्यानंतर दुसरा तुम्हाला कळणार आहे. ओके. एक्सपर्ट गोविंदा 2024 45.40 सेकंड, बहुत ही शानदार खेले हैं और एक्सपर्ट गोविंदा 2024 में विनर टीम है. उस टीम का नाम है
राजमुद्रा गोविंद पथक. Thank you so much. राजमुद्रा गोविंद पथक दुसरे मैदान मध्ये थँक्यू डीजे मास्टर. कारण यानंतर एक मोठी फेरी शिल्लक आहे, त्यामुळे राजमुद्रा गोविंद पथक मला फक्त तुमचा आवाज हवाय. ही जर कन्सेप्ट आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार गीताताई जैन यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली गेली, ती तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करा आणि एकदा बोला भारत माता की. आवाज येते भारत माता की. आणि त्याचबरोबर जबरदस्त कामगिरी आपण केले. जय महाराष्ट्र गोविंद पथक आपण दुसऱ्या क्रमांकावरती राहिलात. विजेती टीम या ठिकाणी आहे राजमुद्रा गोविंद पथक. त्यांचं मनापासून अभिनंदन. शानदार कामगिरी आपण केली, दमदार कामगिरी केली. एकमेकांशी हस्तांदोलन करा. रुद्र फाउंडेशनची टीम पण आपल्याला खुश आहे. त्याचं कारण आहे ही कन्सेप्ट सक्सेसफुल होते आणि महाराष्ट्रामध्ये बाईंदरमध्ये पहिल्यांदा संदीप अशा प्रकारची संकल्पना राबवली गेली और इसलिए रुद्र फाउंडेशन के जो सारे मेंबर वो भी खुश हैं. अगदी बरोबर. त्यांची संकल्पना या ठिकाणी कामी आलं, त्यामुळे आपल्याला युनिटी बघायला मिळाली, एकी बघायला मिळाली. तुमच्यासाठी राजमुद्रा, तुमच्यासाठी एक डायलॉग आहे. यू जमीन पर बैठकर जो आसमान देखता है, यू जमीन पर बैठकर जो आसमान देखता है, खोल के अपने कौन जमाना सिर्फ उड़ान देखता है. क्या जबरदस्त खेले हैं. आप ऊपर चले गए, लेयर आपने एक बनाया, खूबसूरती के साथ ऊपर जाके प्रॉपर ने अपना काम किया, नीचे आ गए और आपने दिन जीत लिया. आपण आलात, आपण लढलात, आपण जिंकलात. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर आपण 32 संघामधनं जे एकूण क्वालिफाय झालेले संघ आहेत त्या संघांमध्ये देखील आपण आणखी अशा प्रकारची चुरस, अशा प्रकारचा थरार या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मनीषला मी पाचारण करतो. मनीष पाटील यामध्ये आमच्या बरोबर अत्यंत महत्वाचा हा खेळ असेल. यानंतर धमाल कमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे, अतिशय दर्जेदार. सर कैसा लग रहा है, कैसा फील कर रहे हैं, आपकी मेहनत क्या रंग ला रही है? पब्लिक को पूछना पड़ेगा, पब्लिक क्या बोलती है, कैसा लग रहा है सबको. सिर्फ आवाज यहां से आ रही है, यहां से आवाज ही नहीं आ रही है. सब पता आ रहा है तो एक बार जोर से मेरे साथ बोलिए, गणपति बाप्पा. तालियां बज रही है. दिल की धड़कनें भी तेज होने वाली है क्योंकि यहाँ से रोचकता बरकरार रहेगी. साईराज मगाशी खूप चांगली सूचना दिली. पुन्हा एकदा अवधूत सर या सगळ्या गोष्टी रिपीट करणार आहेत, ती माहिती आपल्याला पोहोचवतील. परंतु ग्रँड फिनाले आहे, ग्रँड फिनाले एक्सपर्ट गोविंदा 2024 मध्ये साईराज गोविंद पथक आपण तयार आहात का? महाराष्ट्र गोविंद पथक आपण तयार आहात का? त्यानंतर राजमुद्रा आपण तयार आहात का? फाइनल ग्रैंड फिनाले, ये चैंपियन बनने की बिल्कुल तैयारी है और तीनों गोविंद पथक तैयार. एक्सपर्ट गोविंदा 2024 हमारे साथ जुड़ रहे अवधूत सर. तिन्ही संघांनी सज्ज राहायचंय. मगाचे सगळे नियम सेम आहेत, फक्त एकच नियम वेगळा असेल. आता तुमचे जे आता 6 लागतील ते जमिनीपासून 6 लागतील.
सहावा टॉपर दोन्ही हात वरती करून सलामी देईल. पुन्हा आपला शेवटचा गोविंदा खाली उतरेपर्यंत आपला टायमर चालू असेल. सगळ्या पेनल्टी सेम आहेत. टायमिंग आता तुमचा शेवटचा गोविंदा खाली उतरेपर्यंत असेल, याच्यावर लक्ष असू. थँक्यू. महेंद्रजी, आपला मेन अँगल तिन्ही पथकावर व्यवस्थित सेट करून ठेवा. मेन अँगल चला, तिन्ही संघ सज्ज आहेत. मेन अँगल टीसीपी लाईव्ह मेन अँगल व्यवस्थित सेट करून पुन्हा ठेवा. एकदा सगळ्यांना एक सूचना देतोय. एक नियम बदललाय तो सांगतोय. आता शेवटचा अटेम आहे, त्याच्यामुळे जे आता 6 लागणार आहेत ते जमिनीपासून 6 लागतील. तुमचा 6वा टॉपर दोन्ही हात वरती करून सलामी देईल. पुन्हा सगळे गोविंदा खाली उतरेपर्यंत तुमचा टायमर चालू असेल. आणि बाकीचे सगळे नियम मगाशी जे होते तेच आहेत, त्यामुळे ते पुन्हा सांगितले जाणार नाही.